नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्याकडं कॅमेरा नसल्यामुळं मी सध्या व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही आहे. मोबाईलवरून मी इथं बीचवरती आलेलो आहे. देवबाग हा बीचचा नाव आहे आणि ह्या बीचमध्ये म्हणजे आपला महाराष्ट्रामध्ये मालवणच्या इथं हे बीच येते. इथं 2 बीच आहेत मित्रांनो, एक तारकर्ली आणि दुसरा देवबाग. आणि काही भरपूर आहे मित्रांनो इथं बघण्यासारखं. तुम्ही सुद्धा वेळ काढा. फक्त स्टॉक मार्केट करत राहू नका. मार्केटमध्ये बिंदास्तपणे म्हणजे चांगले स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि बिंदास्तपणे तुम्ही फिरत राहा मित्रांनो. तर आज आपण ज्या स्टॉकबद्दल ॲनालिसिस करणार आहोत, आपण चांगला बेस्ट स्टॉक आहेत. फंडामेंटली जर बघितलं तर आपल्याला स्टॉक मिस होऊ नये म्हणून मी व्हिडिओ आता स्क्रीन रेकॉर्डवरती रेकॉर्ड करून, माझ्याकडे माईक पण नाही आहे मित्रांनो, तुम्हाला आजूबाजूचा सुद्धा आवाज येऊ शकते. तर आता आपण स्टॉक मिस व्हायला नको म्हणून मी व्हिडिओ आता सध्या रेकॉर्ड करतोय. तर बघा मित्रांनो, आता चार्ट निफ्टीचा ओपन झालेला आहे. तर तुम्हाला सांगतो बघा, निफ्टीचा चार्ट ओपन झाला आहे मित्रांनो. निफ्टीचा चार्ट इथं डेली कॅन्डल बेसिसवरती आहे आणि आपण जे मागच्या आठवड्यामध्ये हे ट्रेंड लाईन आपण ड्रा केलेलं होतो आणि जे टार्गेट आपण म्हणलेलं होतं मित्रांनो, ते टार्गेट ऑलमोस्ट 24,000चं सांगितलं होतं. तर 24,000ला आता आपल्याला त्याच्यावरतीच क्लोजिंग मिळालेली आहेत. फक्त एवढंच, भारत आणि पाकिस्तानचं जे सध्या टेररिस्टचा जो वाद चालू आहे, जर समजा हे काही जरी नाही झालं, समजा सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवसमध्ये जर समजा काही जरी नाही झालं, तर आपल्याला चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चान्स मिळू शकतोय. आणि जे स्टॉकबद्दल आपण आता सध्या ॲनालिसिस करणार आहोत मित्रांनो, ह्या 2 दिवसात जर समजा वातावरण जर आपल्याला काही जरी नाही वाटलं, तर आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. तर तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो, जे आता आपलं पुढचं जे टार्गेट राहील किती, 24,850चा, किती 24,850चा आपला टार्गेट आहे मित्रांनो. तसंच आता सध्या आपल्याला जे निफ्टी एकदम व्यवस्थित क्लोजिंग मिळालेलं आहे मित्रांनो, म्हणजे बरोबर ह्या सपोर्टला येऊन बरोबर इथं प्रॉफिट बुकिंग झाले आणि याच्यावरतीच क्लोजिंग मिळालेले आहे. जर बाय चान्स काही जरी भारत पाकिस्तानचा जर विषय जर काही जरी नाही झालं, तर इथनं पुढं परत आणि मंडेला मार्केट ऑलमोस्ट 24,800ला जाण्याचं, म्हणजे 24,500 ते 800च्या रेंजमध्ये जायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर तुम्ही पण लक्षपूर्वक आणि व्यवस्थित तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो. तर आता आपल्याला सपोर्ट जे भेटतोय ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण निफ्टीचा विचार करू. म्हणजे जे काही टेन्शन आहेत सध्या, टेररिस्ट टेन्शन जे आहेत ते हे मिटल्यानंतर ना आपल्याला चांगले सपोर्ट आणि रेजिस्टन्स मिळतील. बाय चान्स आपल्याला जरी ते टेन्शन जर वाढलं, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये करेक्शन चांगला येईल, परत पुन्हा तुम्हाला एकदा ऑपॉर्च्युनिटी भेटेल. तर आता सध्या आपण ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्या स्टॉकचं नाव आहे JM फायनान्स. तर फंडामेंटल नंतर बघू. तर त्या स्टॉकला आपण फर्स्ट टेक्निकली आपण ॲनालिसिस करू मित्रांनो. JM फायनान्शियल आलेलं आहे. तर आता सध्या हे डेली कॅन्डल आहेत JM फायनान्समध्ये. तर आपण वीकली कॅन्डल करू. डेली कॅन्डलमध्ये काय होतं, ॲनालिसिस होते मित्रांनो. खरं चार्ट खूप मोठा, म्हणजे कॅन्डल्स जास्त होतात आणि रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला नीट दिसत नाही आहे. तर हे बघा, ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट मी टेक्निकलद्वारा मी तुम्हाला सांगतो. टेक्निकलच्या हिशोबाने जर बघितलं तर मित्रांनो बघा, हे वीकली कॅन्डलमध्ये सुद्धा आपल्याला किती छान आपल्याला म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला चान्स आता भेटलेला आहे, हे पण बघा मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो बघा, इथून इथंपर्यंत जरी आपण पाहिला तर बघा सुपर. हे बघा, इथं ऑलमोस्ट आपल्याला इथं एक सपोर्ट बनलेला होता आणि इथं एक सपोर्ट, इथं एक सपोर्ट आणि इथं एक सपोर्ट. बरोबर आता ह्या ठिकाणी सपोर्ट घेऊन इथनं वरती मार्केट गेलेले आहेत. म्हणजे ही जे वरच्या लाईनला जे आपण डाऊन साईडला ट्रेंड लाईन आहे, ह्याला ब्रेकआउट मिळालं आहे मित्रांनो इथं. आणि ह्या ब्रेकआउट सध्या आपल्याला जे क्लोजिंग प्राईस मिळाले हे 102 रुपयाच्या आसपास आपल्याला क्लोजिंग आहे मित्रांनो. तर ह्या स्टॉकमध्ये आता आपल्याला इन्व्हेस्ट करायला एकदम राईट टाईम आहे. तर सांगतो बघा मित्रांनो, तुम्हाला एकदम सोपं आहे, काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. स्टॉप लॉस एकदम छोटा आहे. जर तुम्हाला स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथं जे आपल्याला ह्या लाईनच्या खाली म्हणजे ऑलमोस्ट इथं ह्या रेंजमध्ये आपल्याला जर समजा तुम्हाला सांगतो स्टॉप लॉस 80 रुपीज पडते. किती, 80 रुपयाचा स्टॉप लॉस लागतो मित्रांनो आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला भिण्याची काही गरज नाही आहे. स्टॉप लॉस जर बघितलं तर स्टॉप लॉस खूप छोटा आहे. 80 रुपयाचा फक्त स्टॉप लॉस आहे आणि सध्या जे करंट प्राईस चालू आहे ते 102. म्हणजे जर तुम्ही पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला
20%चा फक्त तुम्हाला स्टॉप लॉस दिसतोय आणि टार्गेट जे आहे ऑलमोस्ट ते टार्गेट पण तुम्हाला मी दाखवतोय ॲज पर फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हिशोबानं तुम्हाला एक्सटेन्शनच्या हिशोबानं तुम्हाला मी आता ह्याचं टार्गेट दाखवतोय. तर हे बघा फिबोना हे ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन ह्याच्यावर जर क्लिक केला इथं जे आपल्याला बॉटम बनलेलं आहे आणि इथं जे टॉप बनलेलं आहे आणि त्यानंतर हा जो बॉटम बनलेला आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना जे आपल्याला टार्गेट भेटते ते वरती तुम्हाला दिसतंय बघा किती बेस्ट आहेत बघा एकदा. तर ऑलमोस्ट 200 रुपयाच्या वरती आहे मित्रांनो आपला टार्गेट. ह्याला थोडंसं वेळ लागू शकतो काय ती काय एका महिन्यात होऊ शकणार नाही किंवा 2 महिन्यात होऊ शकणार नाही. ह्याला तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो मित्रांनो. स्टॉप लॉस किती आहे बघा तुम्हाला सांगतो. फक्त स्टॉप लॉस आहे 80 रुपये. ओके आणि आपल्याला जे टार्गेट आहे ते किती 204 रुपये ते 240 रुपयापर्यंत जाऊ शकते. हा एकदम वरच्या साईडला आहे. तर बघा मित्रांनो इथून आपल्याला जर समजा तुम्हाला एवढा वेळ थांबायचा नसेल तर पहिला टार्गेट राहील आपलं 160 रुपये. असं जरी बघितलं तर तुम्हाला स्टॉप लॉस जे आहे फक्त 20 ते 21% आहे मित्रांनो आणि टार्गेट जे आहे ऑलमोस्ट तुम्हाला इथून किती 60%चं तुम्हाला टार्गेट भेटतोय मित्रांनो. इथे हे म्हणजे नॉट ए जोक मित्रांनो. 60%चा टार्गेट 60%चा टार्गेट तुम्हाला भेटतोय. तर ह्या पद्धतीनं तुम्ही ॲनालिसिस करा मित्रांनो आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी काय तुम्हाला गायडन्स देत नाही आहे, टिप देत नाही आहे मित्रांनो. फक्त माझा अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत राहतो आहे मित्रांनो. तुम्ही ह्याला चुकीचं समजू नका. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.